नाही, मला एवढं माहिती आहे ॲक्च्युली त्याच्यावर उत्तर देण्याची जबाबदारी प्रवक्ता म्हणून प्रवक्त्यांच्यावर असते. माझ्यावर जरी नसली तरीसुद्धा मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारनं मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्या अनुषंगानं आपण सगळेजण बघतोय की कुणबी दाखल्याचा विषय असेल त्यालाही न्याय मिळताना आपण पाहतोय. अनेक ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय की आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये अनेक कुणबी दाखल्यावर अनेक लोकांनी निवडणुका लढवल्या आणि अनेक ठिकाणी नोकरीसाठी सुद्धा दाखल्याचा वापर होताना आपण पाहतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, या सगळ्याच माध्यमातून आपण बघतोय की मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्राचं सरकार घेताना आपण पाहतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की शेवटी या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ही समाजव्यवस्था बाधित होईल अशा पद्धतीचं आंदोलन, अशा भूमिका मांडणं, ते कुणी असो, ती भूमिका मांडणं ते चुकीचं राहील. समाजव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. समाजामध्ये समाजामध्ये असंतोष निर्माण नाही झाला पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी लढा लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि त्या लढ्याचे परिणाम आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. पण माझी विनंती या माध्यमातून एवढीच राहील की समाजव्यवस्था आणि ही लोकशाही दृढ व्हावी अशा पद्धतीचं आंदोलन असावं. प्रणिती शिंदे यांच्यामार्फत जे आहे, वकिलांनी तुमच्यावर एक खटला दाखल करण्याचे आवाहन केलं होतं. 8 दिवसात नोटीस पाठवली, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं म्हटलं होतं. तर तुम्ही काय त्याला उत्तर दिलं का माफी मागितलं? त्याला माफी मागितली पाहिजे असं त्यांनी त्या नोटीसमध्ये सांगितलं. 7 दिवसात माफी मागा. आपण काही उत्तर दिलंय त्याला? अजून मला कुठलंही नोटीस पोचलं नाही. नोटीस फक्त कुठं सोशल मीडियावरच मी पण बघितलेली आहे. मीडियावर मी बातमी बघितली कुठेतरी. याच्या पलीकडची माहिती मला नाही. परंतु मी आजही सांगेन, आदरणीय ताईसाहेबांच्याबद्दल मी आदरानंच बोललेलो आहे. त्यांना काय त्याचा वाईट वाटलं असेल त्या संदर्भात त्यांचं नोटीस आल्यानंतर माहिती घेईन आणि अवश्य उत्तर त्याला आपण देऊ.